Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमच्यासाठी 8th स्टँडर्डचा सेल अँड सेल ऑर्गेनेल्स हा इंटरेस्टिंग लेसन घेऊन आलेले आहे. सो स्टुडंट, आता आपल्याला एक नवीन सेल ऑर्गेनेलचा अभ्यास करायचा आहे की ज्या सेल ऑर्गेनेलचं नाव आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. माय फेवरेट सेल ऑर्गेनेल. नावच खूप छान आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. नक्की काय आहे? आम्ही पण ज्यावेळेस तुमच्यासारखे शाळेत शिकत होतो त्यावेळेस गॉल्गी कॉम्प्लेक्स, गॉल्गी नाव आलं की असं छान वाटायचं. तर काय आहे हे गॉल्गी कॉम्प्लेक्स हे समजून घेऊया. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये एक सायंटिस्टचा फोटो दिलेला आहे. या सायंटिस्टने फर्स्ट टाइम डिस्क्राइब द इंट्रोडक्शन ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स टू होल वर्ल्ड अँड द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट इज कॅमिलो गॉल्गी. त्याचं नावच आहे कॅमिलो गॉल्गी आणि त्याच्या नावावरूनच ह्या सेल ऑर्गेनेल म्हणजे तुमच्या सेलमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स नावाचं सेल ऑर्गेनेल प्रेझेंट असतं हे संपूर्ण जगाला त्याने दाखवून दिलं. त्याच्यामुळे याला गॉल्गी कॉम्प्लेक्स असं नाव दिलं आहे. ही डेव्हलप द स्टेनिंग टेक्निक called as a black reaction and this black reaction help in the study of nervous system. म्हणजे स्टेनिंग टेक्निक आहे, तुम्हाला माहिती आहे रंजक अभिक्रिया असते. याची काळी अभिक्रिया ह्या तंत्राचा त्याने रंजक तंत्राच्या सहाय्याने त्याने काय केलं, चेतासंस्थेचा आपल्या नर्वस सिस्टीमचा काय केलेला आहे या सायंटिस्टने अभ्यास केलेला आहे. मग कोणती रिॲक्शन? ब्लॅक रिॲक्शन लक्षात ठेवायची, कॅमिलो गॉल्गीची. सो याच्यासाठी त्याला 1906 मध्ये 1906 मध्ये मिळालेला आहे नोबेल प्राइज अलॉंग विथ द सायंटिस्ट सॅन्टियागो काजल. सॅन्टियागो काजल नावाचा सायंटिस्ट होता. त्याच्यासोबत याला नर्वस सिस्टीमच्या या ब्लॅक रिॲक्शनच्या अभ्यासामुळे नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे. सो असा हा गॉल्गी कॅमिलो गॉल्गी. ओके, मग आता हे गॉल्गी कॉम्प्लेक्स काय आहे चला समजून घेऊया. सो तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात की जे फोल्ड्स आहेत, असे जे फोल्ड्स आहेत त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? सिस्टरनी म्हणणार आहात. म्हणजे हे जे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे ते 3 गोष्टींनी बनलेलं असतं. पहिलं आहे सिस्टरनी, हे जे फोल्ड्स आहे. त्यानंतर स्टोरेज सॅक. स्टोरेज सॅक्स म्हणजे व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्समध्ये प्रोटीन्स असतात, एन्झाईम्स असतात, जे इम्पॉर्टंट फूड मटेरियल असतं ते व्हॅक्युअल्स असतं. मग स्टोरेज सॅक असतं ते व्हॅक्युअलपासून बनलेलं असतं. आणि एक आहे व्हॅसिकल, प्रोलॉंग बॅग लाईक स्ट्रक्चर. या पासून बनलेलं आहे तुमचं हे गॉल्गी कॉम्प्लेक्स. सो स्टुडंट, तुम्ही बघू शकतात ह्या डायग्राममध्ये प्रोटीन्स कमिंग फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तुम्हाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही अगोदरच्या याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नक्की काय आहे. त्याच्यामध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. इन्क्लोज इन व्हॅसिकल. मग प्रोटीन्स कोण तयार करत असतं? तुमचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे ते प्रोटीन्स तयार करायचं काम करत असतं. सो प्रोटीन विच आर कमिंग फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर एनक्लोज टुवर्ड्स द गॉल्गी कॉम्प्लेक्स व्हाया सायटोप्लाझम. म्हणजे जे प्रोटीन्स आहेत ते गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये येतात. कशा थ्रू? सायटोप्लाझम थ्रू येत असतात. दे फ्यूज विथ द फॉर्मेशन फेज ऑफ द गॉल्गी मेम्ब्रेन. या गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये जे संयोग पावणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्याशी त्या फ्यूज होत असतात. अँड देन एम्प्टी देअर कॉन्टेंट्स ॲज द सिस्टरनी. आणि सिस्टरनीमध्ये ते एम्प्टी होतात आणि पुढं जे पाठवलं जात असतं. ॲज दे पासेस थ्रू द सिस्टरनी. त्या सिस्टरनी म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चरमधून आहे ते पास होत असतात. दे आर केमिकली मॉडिफाईड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. आणि मग एन्झाईम्सची त्याबरोबर रिॲक्शन होऊन केमिकली मॉडिफाईड ते होत असतात. दे आर अगेन पॅक इन द व्हॅसिकल्स. आणि व्हेसिकलमध्ये परत पॅकिंग होत असतं. म्हणजे स्टोरेज, पॅकिंग हे सगळं डिपार्टमेंट तुम्हाला मागे मी जे एक्सप्लेन केलं की तुमचे चॉकलेट्स रॅप करण्यासाठी काय वापरत असतात वगैरे. मग हे स्टोरेज, पॅकिंग हे सगळं काम कोण करत असतं? आपल्या सेल ऑर्गेनमधलं जे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे ते करत असतं. Then the vesicles come out from the maturation phase. Sisterनी वर्क लाईक अ पॅकिंग डिपार्टमेंट. जसं कुठल्याही फॅक्टरीचं पॅकिंग डिपार्टमेंट असतं. तुम्हाला सोपचं एक्झाम्पल दिलं, तुम्हाला चॉकलेटचं एक्झाम्पल दिलं. ते काय करत असतात? चॉकलेट्स पॅक करत असतात किंवा सोप पॅक करत असतात. सिस्टरनी काय करत आहे? ह्या पूर्ण सेलचं पॅकिंग डिपार्टमेंट. मग तुम्हाला कोणी विचारले की अरे कुठल्याही सेलचं पॅकिंग डिपार्टमेंट कोणतं असतं तर तुम्ही काय सांगणार आहात? सिस्टरनी इज अ पॅकिंग डिपार्टमेंट ऑफ दॅट पॅक्स अँड डिस्ट्रीब्युट द सबस्टन्सेस. कुठल्या सेल मध्ये तयार झालेले जे सबस्टन्सेस आहे, मग प्रोटीन्स आहे, तुमचं जे जे तयार होणार आहे, विटामिन्स आहे किंवा अॅमिनो ॲसिड्स आहे, हे जे आहे ते पॅकिंग करायचं आणि प्रत्येक सेलच्या ऑर्गेनेलपर्यंत डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम कोण करत असतं? सिस्टरने. देअरफॉर सिस्टरनी इज कॉल्ड ॲज द पॅकिंग डिपार्टमेंट ऑफ दिस गॉल्गी कॉम्प्लेक्स.
सो आता हे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये तुम्हाला हे गॉल्गी कॉम्प्लेक्स कुठे बघायला मिळतं. सो इन द ॲनिमल सेल यू कॅन फाइंड द गॉल्गी कॉम्प्लेक्स नियर द न्यूक्लियस. न्यूक्लियस जे आहे त्या न्यूक्लियसच्या नियर तुम्हाला एक नेटवर्क अशा थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसेल, ते असतं तुमचं गॉल्गी कॉम्प्लेक्स. आणि तुमचे जे प्लांट सेल आहे त्या प्लांट सेलमध्ये फ्रीली सस्पेंडेड, म्हणजे एकाच ठिकाणी ते नेटवर्क दिसत नाही. ॲनिमल सेलमध्ये फक्त त्या न्यूक्लियसच्या आसपासच तुम्हाला हे गॉल्गी कॉम्प्लेक्सचं नेटवर्क दिसेल, पण तुमचं जे प्लांट सेल आहे तिथे विखुरलेलं दिसेल इन द फॉर्म ऑफ स्मॉल युनिट्स. अशा फॉर्ममध्ये तुम्हाला काय दिसेल, हे गॉल्गी कॉम्प्लेक्स इन द ॲनिमल सेल यू कॅन ऑब्झर्व. तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकता. सो नाव वी हॅव टू सी द मेन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दिस गॉल्गी कॉम्प्लेक्स. काय आहे ह्या गॉल्गी कॉम्प्लेक्सचे फंक्शन? सो गॉल्गी कॉम्प्लेक्स इज द सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल. सिक्रेट करण्याचं काम करत असतं. काय सिक्रेट करत असतं ते आता सांगते तुम्हाला मी. इट इज द सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल. इट मॉडिफाईड सॉर्ट्स अँड पॅकेज मटेरियल सिंथिसाइज इन द सेल. सेलमध्ये जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते प्रोटीन्स तयार होतात, काय काय तयार होत असतं ते तुमचं मॉडिफाईड करणं, सॉर्टिंग करणं, पॅकेजिंग करण्याचं काम कोण करत असतं? हे गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणजेच तुमचे सिस्टरनी करत असतात. मग कुठलं सेलमध्ये सेलमध्ये तयार होत असतं? तुमचे सिक्रेटरी मटेरियल सांगितलं ना, गॉल्गी कॉम्प्लेक्स इज द सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल. मग हे सिक्रेटरी मटेरियल म्हणजे तुमचे एन्झाईम्स आहे, म्युकस सगळ्यांना माहिती आहे, प्रोटीन्स, पिगमेंट्स, हे सगळं जे आहे ते सॉर्टिंग करणं, डिस्ट्रीब्यूट करणं, पॅकिंग करणं हे काम कोण करत असतं? तुमच्या सिस्टरनी किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स हे करत असते. देन टू द व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोम इट गेट डिस्ट्रीब्युटेड, आणि त्या सगळ्यांना पाठवण्याचं काम हे करत असतं. इट प्रोड्युसेस द व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स म्हणजे मोठे मोठे स्टोअर हाऊसेस. ते मोठे मोठे बघा, तुम्हाला प्लांट सेलमध्ये मोठं एक व्हॅक्युअल बघायला मिळेल, ॲनिमल सेलमध्ये छोटे छोटे व्हॅक्युअल्स बघायला मिळतील. हे व्हॅक्युअल्स तयार करण्याचं काम कोण करत असतं? गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतं. सिक्रेटरी व्हेसिकल्स तयार करण्याचं काम हे गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतं. इट हेल्प्स टू द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोसोम. सो लायसोसोम इज प्रेझेंट इन द ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्येच हे लायसोसोम प्रेझेंट असतं. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल की जी फक्त प्लांट सेलमध्ये असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन की जो दोघांमध्ये असते, आणि लायसोसोम की जे ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतं. हे तयार करण्याचं काम कोण करत असतं? आपलं हे गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतं. आता आपल्याला एक नवीन सेल ऑर्गेनेल शिकायचं आहे की ज्या सेल ऑर्गेनेलचं नाव आहे लायसोसोम्स. मग काय आहे हे लायसोसोम? त्याला समजून घेऊया. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये कॅन यू टेल मध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट हॅपन टू द ॲग्रिकल्चर वेस्ट आफ्टर फ्यू डेज वेन इट डम्प इन टू द कंपोस्ट पीट. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेतकरी काय करत असतो, त्याचं जे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे, शेतामधला काडी कचरा आहे किंवा शेण वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी काय करत असतो, एक खड्डा खोदत असतो आणि त्या खड्ड्यामध्ये काय करत असतो ते पुरत असतो. आणि थोड्या दिवसामध्ये मग त्याच्यामध्ये काडी कचरा, शेण, पालापाचोळ्या ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो किंवा घरातलं वेस्ट हे सगळं आणून टाकत असतं. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर त्या वेस्टचं कशामध्ये रूपांतर होत असतं? येस, काय आहे या प्रश्नाचं उत्तर? येस, इट इज कन्वर्टेड टू द एक्सलंट क्वालिटी of manure due to the decomposition. काय होत असतं? त्याचं डिकम्पोजिशन होत असतं. डिकम्पोजिशन सगळ्यांना माहिती आहे. डिकम्पोजिशन होऊन त्याचं उत्तम अशा खतामध्ये रूपांतर होत असतं आणि शेतकरी त्या खताचा मग आपल्या शेतासाठी हा उपयोग करत असतो. सो आता ह्या प्रश्नाचा आणि लायसोसोमचा काय संबंध आहे? तर येस, आपलं जे सेल ऑर्गेनेल आहे लायसोसोम, की जे पुस्तकामध्ये तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे, हे लायसोसोम असंच करत असतं. आपली जी पेशी आहे म्हणजे सेल आहे, प्लांट सेल असो किंवा ॲनिमल सेल असो, पण हे कशामध्ये प्रेझेंट असतं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. जे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात त्याची विल्हेवाट लावण्याचं काम कोण करत असतं? लायसोसोम करत असतो. सो म्हणून हे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेलं आहे. सो ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज देर इज अ वेस्ट प्रोडक्ट फॉर्म इन द सेल अँड लायसोसोम डायजेस्ट द वेस्ट प्रोडक्ट. म्हणजे वेगवेगळ्या मेटाबॉलिक चयापचयाच्या क्रिया होत असतात, म्हणजे एक्सक्रीशन आहे, डायजेशन आहे, ॲसिम्युलेशन आहे, या सगळ्या क्रिया होत असताना वेस्ट प्रोडक्ट तयार होत असतात. मग हे वेस्ट प्रोडक्ट काय करायचे? ते सेलसाठी चांगले नसतात. जसं आपण वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकत असतो त्या पद्धतीने हे जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते लायसोसोम काय करत असतं? डायजेस्ट करत असतं. ते खाऊन घेण्याचं काम कोण करत असतं? हे आपलं लायसोसोम करत असतं. सो स्टुडंट, व्हॉट आर द लायसोसोम्स? आता लायसोसोम कोणामध्ये प्रेझेंट असतात आणि कोणामध्ये ॲब्सेंट असतात हे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बरेच विद्यार्थी ते कन्फ्यूज होत असतात. सो लायसोसोम स्टुडंट प्रेझेंट ओनली इन द ॲनिमल्स. आपल्यामध्ये लायसोसोम प्रेझेंट असतात, प्लांटमध्ये लायसोसोम हे ॲब्सेंट असतात. आपल्यामध्ये ते तुमचे जे ॲनिमल्स आहे सगळे त्यांच्यामध्ये काय असतात? लायसोसोम हे प्रेझेंट असतात. कारण काय करतात? ते वेस्ट मटेरियल डायजेस्ट करण्याचं, डिस्ट्रॉय करण्याचं काम लायसोसोम हे करत असतात. दे आर अ सिंपल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक
फिल विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. तुम्ही त्याची डायग्रॅम पण बघू शकतात. डायग्रॅम 10.10 मध्ये ही डायग्रॅम दाखवलेली आहे. काय दिसते आहे, त्याला सिंगल मेम्ब्रेन दिसते आहे, एन्झाईम कॉम्प्लेक्स दिसतं आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये ह्या एक स्पेरिकल सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, गोल आकार तुम्हाला त्याची आकृती दिसते आहे. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये काय फील केलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लायसोसोममध्ये काय असेल, तर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणजे खाल्लेलं जे आपण जे खाल्लेलं आहे ते पचवण्यासाठी काही एन्झाईम्स काम करत असतात. जसे आपल्या इंटेस्टाईनमध्ये आहे तसं ह्या तुमच्या लायसोसोममध्ये काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. ते काय करतात, डायजेस्ट करण्याचं काम करत असतात. विच एन्झाईम्स आर प्रेझेंट. मग आता कोणते कोणते एन्झाईम्स प्रेझेंट असतील असाही प्रश्न तुमच्यासमोर पडले असेल. आणि हे एन्झाईम्स कुठून येत असते. द एन्झाईम्स कम फ्रॉम RER. तुम्हाला सगळ्यांना मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे काय करत असतं, एन्झाईम प्रोड्यूस करण्याचं काम करत असतो आणि फंक्शन ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम, आणि ते डायजेशन करण्याचं काम करत असतं. म्हणजे काय करत असतं, कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस जे आहे त्याचं जे सिम्पल सबस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम कोण करत असतात, हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स करत असतात. कशामध्ये, जे लायसोसोममध्ये प्रेझेंट आहे. तुम्हाला एक सिंगल मेम्ब्रेन दिसते, मध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स काय करत असतं, आपण जे फूड सेलला जे फूड मिळत असतं कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे त्याचं सिम्पल सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करत असतं कोण, हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स करत असतात. इट इज द वेस्ट डिस्पोजल सिस्टीम ऑफ द सेल. मग सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतील की विच सेल ऑर्गेनेल इज कॉल्ड ॲज द वेस्ट डिस्पोजल सिस्टीम ऑफ द सेल. म्हणजे सगळ्या सेल ऑर्गेनेलपैकी असं कुठलं सेल ऑर्गेनेल आहे की ज्याला आपण वेस्ट डिस्पोजल सिस्टम म्हणतात. म्हणजे न असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम कोण करत असतं तुमच्या सेलमधलं, तर ते आहे लायसोसोम, की जे प्रेझेंट आहे तुमच्या ॲनिमल सेलमध्ये. तर हे आहे तुमचं लायसोसोम. आता याचे फंक्शन्स काय आहे हे फंक्शन समजून घेऊया. इम्युन सिस्टीम, कुठल्याही व्यक्तीची इम्युन सिस्टीम चांगली असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होत असतं. त्या पद्धतीने सेलचं संरक्षण करण्याचं काम कोण करत असतं, हे लायसोसोम करत असतं. इट डिस्ट्रॉयज द व्हायरसेस, बॅक्टेरिया दॅट गेट एंटर्ड इन टू द सेल. सेलमध्ये जे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया एंटर करत असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असतं, तुमचं हे लायसोसोम करत असतं इन ॲनिमल सेल. सो नेक्स्ट फंक्शन आहे डिमॉलिटेशन स्क्वॅड्स, म्हणजे उद्ध्वस्त करणारं पथक. जसं संरक्षण पथक असतं आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करत असतं, जिथे काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत, वेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, विध्वंसक अशा ॲक्टिव्हिटीज आहे, तिथं पूर्ण त्या एरियाला उद्ध्वस्त केलं जात असतं एका पथकाद्वारे. त्या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये सुद्धा उद्ध्वस्त करणारं एक पथक असतं डिमॉलिटेशन स्क्वॅड्स. कशाला म्हणतात, लायसोसोमला. डिमॉलिटेशन स्क्वॅड्स कुणाला म्हणतात, लायसोसोमला. इट डिस्ट्रॉय द वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गनल्स अँड द ऑर्गन डिब्रीज अँड सेल डॅमेज बाय दी प्रोसेस ऑफ ॲटोलिसिस. म्हणजे ज्या सेल्स खराब झालेल्या आहे, डॅमेज झालेला आहे, त्याला काय करत असतो, तो डिस्ट्रॉय करण्याचं काम लायसोसोम करत असतो. जे आपल्या बॉडीमध्ये रोज हजारो सेल काय होत असतात, मरत असतात, हजारो सेल जन्माला येत असतात. मग ह्या ज्या सेल आहेत, ज्या सेल खराब झालेल्या आहे, वॉर्न आउट झालेला आहे, त्याला ॲटोलिसिस जी प्रोसेस आहे त्याद्वारे ते काय करत असतात, डिस्ट्रॉय करतात. सेल खराब झाल्या डिस्ट्रॉय करतात. डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करत असतं, या तुमचे लायसोसोम करत असतात. देन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सुसाईड बॅग. आत्मघातकी पिशव्या म्हणतात. तुम्हाला हा प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रत्येक परीक्षेला हा 100% विचारला जाईल की विच सेल ऑर्गेनेल इज कॉल्ड ॲज अ सुसाईड बॅग ऑफ द सेल. कॉमेंटमध्ये जरा प्रश्नाचं उत्तर लिहा. याला आत्मघातकी पिशव्या का म्हणतात, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आता काय होत असतं माहिती का तुम्हाला, व्हेन द सेल बिकम ओल्डर, कुठलीही सेल जी आहे ती मॅच्युअर होते, ओल्ड होत असते, देन लायसोसोम गेट ब्रस्ट अँड द एन्झाईम्स डायजेस्ट इट्स देअर ओन सेल. जे लायसोसोम असतात ते काय करतात, जेव्हा सेल खूप मॅच्युअर होत असते, ओल्ड होत असते, त्यातलं लायसोसोम जे आहे ते ब्रस्ट होत असतं आणि ते स्वतःच्या सेलला काय करत असतं, खाण्याचं काम करत असतो, सुसाईड करत असतं ते. याला म्हणून आत्मघातकी पिशव्या असा म्हणत असतात. जेव्हा सेल म्हातारी होते त्यावेळेस ते लायसोसोमच ब्रस्ट होतं आणि तेच काय करतं, त्या सेलला खाऊन घेत असतं. म्हणून त्याला आपण सुसाईड बॅग किंवा आत्मघातकी पिशव्या असं म्हणत असतो. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही जरा खूप नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. ड्युरिंग स्टार्वेशन लायसोसोम डायजेस्ट द स्टोर प्रोटीन्स अँड फॅट्स. ज्यावेळेस
अशी वेळ येते सेलवरती की ज्यावेळेस तिला काहीही खायला मिळत नाही, कुठलंही फूड मटेरियल, कुठलाही न्यूट्रियंटचा सप्लाय मिळत नाही, भूकमारी आपण म्हणतो ना, उपासमारी, दुष्काळ पडल्यानंतर उपासमारी आपण बघत असतो. मग सेलची सुद्धा अशी कंडिशन असते स्टार्वेशनची. ज्यावेळेस उपासमार होत असते त्यावेळेस सेल काय करत असते, लायसोसोम, जो लायसोसोम असतो तो स्टोअर केलेले जे प्रोटीन्स आणि फॅट्स आहेत त्याचा सेलसाठी उपयोग करत असतो. मग आय थिंक तुम्हाला लायसोसोम हा टॉपिक खूप छान क्लिअर झाला असेल. सो माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर लिहा कमेंट बॉक्समध्ये. विच सेल ऑर्गेनेल इज कॉल्ड ॲज अ सुसाईड बॅग ऑफ द सेल, अँड मोस्ट इम्पॉर्टंट, विच सेल ऑर्गेनेल इज अ वेस्ट डिस्पोजल सिस्टम ऑफ द सेल. ओके, आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही सगळे खूप छान छान लाईक करता, त्याच्यामुळे उत्साह वाढतो आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं, कमेंट करणं आणि लाईक करणं हे फ्री आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण हे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.